मुरुम नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवार 2 डिसेंबर रोजी शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 67.40% मतदानाची नोंद केली. शहरातील 10 प्रभागात 20 जागांसाठी 57 उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात होते. शहरातील एकूण 14,900 मतदारांपैकी 10,057 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला, मुलांची प्रशाला, केंद्रीय शाळा, प्रतिभा निकेतन विद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती वाचनालय, जिल्हा परिषद स्पेशल शाळा, नूतन शाळा आदी मतदान केंद्रावर सकाळपासूनच पुरुष व महिला मतदारांनी मोठी गर्दी केली. सुरुवातीच्या तासात उत्साह उच्चांकावर असताना दुपारी काही प्रमाणात मतदारांची संख्या कमी झाल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान बुधवारी 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी आणि निकाल प्रक्रिया होणार होती. मात्र मराठवाड्यातील काही ठिकाणच्या निवडणूक प्रक्रियेवरील कोर्टाच्या आदेशामुळे मतमोजणी पुढे ढकलण्यात आली असून मुरुम नगर परिषदेचा अंतिम निकाल आता 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे, अशी अधिकृत माहिती निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली. या निवडणुकीत पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या अनेक नवोदित उमेदवारांमुळे शहरात विशेष उत्सुकता निर्माण झाली होती. मतदान प्रक्रिया पार पडल्याने आता पुढील 19 दिवस प्रभागनिहाय निकाल काय येणार याची उत्सुकता उमेदवारांसह सर्व मतदारांमध्ये वाढत आहे. पहिल्याच निवडणुकीत सहभागी झालेल्या उमेदवारांनी मतदानाचा अनुभव अत्यंत मोठा आणि शिकवण देणारा ठरला, अशी भावना आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना व्यक्त केली. चला तर मग मित्रांनो, आपल्या शहरातील कोणत्या परिसरातील कोणकोणत्या प्रभागामध्ये कितीपैकी किती मतदान झाले व टक्केवारी काय आहे पाहूयात. मुरुम शहरातील प्रभाग 1 हा नागोबा गल्ली, गांधी चौक, कुरेशी गल्ली असा भाग येतो. या प्रभाग 1 मध्ये एकूण 1404 मतदान होते. त्यापैकी 1022 मतदारांनी मतदान केले, त्यामुळे त्यांची टक्केवारी 72.79 इतके टक्के या प्रभागात मतदान झाले. यांचे बूथ नूतन प्रशाला येथे होते. त्याचबरोबर महादेवनगरचा पूर्ण भाग असलेला तसेच शास्त्रीनगरच्या 2 गल्ली असणारा 2 नंबर प्रभाग एकूण मतदान होते 1451. त्या ठिकाणी 958 मतदारांनी मतदान केले असून त्यांची टक्केवारी 66.02 इतकी आहे. यांचं मतदान शहरातील उर्दू हायस्कूलमध्ये होते. त्याचबरोबर शास्त्रीनगरचा संपूर्ण परिसर असलेला प्रभाग 3 मध्ये एकूण 1305 इतके मतदान होते. त्यापैकी 852 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 65.28% मतदारांनी हक्क बजावला. याशिवाय यशवंत नगरचा संपूर्ण परिसर असलेला प्रभाग 4 मध्ये 1725 एकूण मतदान असताना 1013 मतदारांनी आपला हक्क बजावला असून 58.72 इतकी सरासरी टक्केवारी आहे. आणि यांचा हा प्रभागाचा मतदानाचा बूथ जो आहे तो जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे होता. त्याचबरोबर मिर्झा प्लॉट पासून तसेच नेहरू नगर बसस्थानकाच्या पाठीमागल परिसर ते छत्रपती संभाजीनगर पर्यंतचा हा संपूर्ण परिसर असणारा प्रभाग 5 याचा बूथ कन्या प्रशालात होतं. या 5 मध्ये एकूण 1567 इतके मतदान आहे. त्यापैकी 1124 जण मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आणि 71.72% इतकी सरासरी टक्केवारी आहे. त्याचबरोबर प्रभाग 6 म्हणजे पोलीस ठाण्याच्या पाठीमागल बाजू तसेच डॉक्टर आंबेडकर वाचनालयांच्या समोरील बाजू ही प्रभाग 6 मध्ये येते आणि येथे एकूण 1481 मतदान आहे. त्यापैकी 1015 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांची सरासरी 68.53% आहे. याशिवाय प्रभाग 7 म्हणजे मुदकन्ना गल्ली, सोनार गल्ली असा हा संपूर्ण परिसर आहे. यामध्ये एकूण 1332 मतदार आहेत आणि या मतदारांपैकी 960 मतदारांनी मतदान केले असून 72.07 इतकी यांची टक्केवारी आहे. प्रभाग 8 म्हणजे
धनगरवाडाचा परिसर, धनगर गल्लीचा परिसर, कागदी गल्ली असेल, किसान चौक, इंगोले गल्लीकडील थोडासा परिसर, त्याचबरोबर सुभाष चौकाचा संपूर्ण परिसर असा प्रभाग 8 मध्ये येतो. प्रभाग 8 मध्ये एकूण 1383 मतदार आहेत. त्यापैकी 1000 लोकांनी मतदान केले असून 72.30 इतकी सरासरी टक्केवारी झालेली आहे. याशिवाय प्रभाग 9 म्हणजेच सैदा गल्ली, जेवळे गल्ली, मुल्ला गल्ली, गिरीबा गल्ली, किसान चौक यासह इंगोले गल्लीचा थोडा परिसर, सुभाष चौकाचा मडोळी परिसर असा इतकी लोक या प्रभागात आहेत. 1537 एकूण मतदार आहेत. त्यापैकी 1080 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यांची सरासरी 70.26% झाली आहे. याशिवाय जो मुरुम शहरातील शेवटचा प्रभाग आहे, भीमनगर खेडे गल्लीचा जो परिसर आहे, आंबेडकर वाचनालयाकडील जी बाजू आहे ही परिसर, हा संपूर्ण परिसरामध्ये प्रभाग 10 मध्ये एकूण 1735 इतके मतदार आहेत. यापैकी 1033 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला असून 59.53% सरासरी मतदान या प्रभागात झालं आहे. आणि एकूणच जर मुरुम शहराचा जर पाहायचं झाल्यास तर मतदानाचा जो टक्केवारी आहे ती एकूण मतदार जर पाहायचे झाल्यास तर 14,920 इतके मतदार आहेत. आणि या 14,920 पैकी 10,057 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला आणि त्याची टक्केवारी पाहायची झाल्यास 67.40% मतदान झाले. अनेक मतदार गाववाड्या वस्तीवरून आपल्या कामधंद्याची, नोकरीची 1 दिवसाची रजा टाकून आपल्या मुरुम शहरात आले होते आणि या सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्या पद्धतीने 67.41 पाहायचे झाल्यास इतकी ही टक्केवारी आहे आणि इतके मतदान आपल्या शहरात झालेले आहे. या मतदानाच्या टक्केवरून किंवा झालेल्या मतदानावरून अनेक अंदाज बांधता येत आहेत. मात्र यात आणखी एक विशेष गोष्ट अशी आहे की नगराध्यक्ष पदाला 1 मतदान, तसेच एका प्रभागात 2 उमेदवारांचे 2 मतदान असे असल्याने एका मतदाराने एकूण 3 मतदान करायचे असतानाही अनेकांची मतदान करताना मात्र मोठी पंचायत झाली. त्यामुळे अपेक्षित उमेदवारांना मतदान करायच्या ऐवजी काही ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तीला मतदान झाले असल्याचे मतदार शहरात चर्चा करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार निवडून येईल याची शाश्वती लागलीच देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे येत्या 21 तारखेला अनेक भागात अनपेक्षित निकाल लागल्यास आश्चर्य वाटायला नको. शिस्तबद्ध वातावरणात कोणताही अनुचित प्रकार न घडता पूर्ण झालेली मतदान प्रक्रिया यावर्षीच्या मुरुम नगर परिषद निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरली. आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबरकडे मतमोजणीच्या दिवसाकडे लागले आहे. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला फॉलो करून, सबस्क्राईब करून, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.